ही कुठंही नाही, जगात कुठंच नाही. हे ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर होतं. हे जगात भगवानगडावरील जे ज्ञानेश्वर माऊलींचं उभं राहणारं मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भगवानगड परिसरातील काही भक्त देखील आहेत, आजोबा आहेत, त्यांच्यासोबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. बाबा नाव काय? रंगनाथ विश्वनाथ दराडे, दराडे, गाव सोनई वंजारवाडी. कधीपासून येतात गाडव? 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. हो. आता 40 वर्षापासून येतात. 40 वर्षामध्ये आणि आज काय बदल वाटतो? हो, आज भगवान बाबाचे जे कार्य आहे हे अतिशय उच्च स्तराला गेलेलं आहे. याची इतकं कुठंच अजून कोणत्या महाराष्ट्रात नाही, कुठं देशात नाही असं कार्य झालेलं. बाबांना तुम्ही बघितलेलं आहे का? माळ घातलेली भगवान बाबाच्या हातची मी स्वतः माझ्या गावी. बाबांच्या हातची माळ आहे? बाबाच्या हातची माळ आहे माझी. भीमसिंग महाराज, नंतर शास्त्री महाराज, हे सगळे मी जाणतो पहिल्यापासून. आम्ही सगळे वारकरी येते भगवानगडाचे भगवान बाबा आमच्या घरी जेवायला याला हमेशा आमच्या सोनईला वंजारवाडीला आमच्या माझ्या स्वतःच्या घरी येत होते. मी स्वतः जेवण दिलेलं आहे त्यांना आणि स्वतः त्यांच्या हातची माझी गाड्यातली माळ आहे त्यांच्या हातची. बाबा हे जे मंदिर होतं ज्ञानेश्वर माऊलींचं, सांगितलं जातंय की असं मंदिर जगात कुठेही नाही. काय वाटतं? जगात कुठंही नाही, जगात कुठंच नाही. हे ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर होतं. हे जगात कुठंही नाही. हे जे मंदिरासाठी दगडापासून संपूर्ण मंदिर बनवलं जातं, जुन्या काळातील सारखं, चुन्यापासून आणि दगडापासून. हे हेंबडपंथी मंदिर हे कधी न भांगणारं मंदिर. हे भंग न भांगणारं हा भंग आहे. हे मंदिर असं मंदिर कुठंच नाही, होणारही नाही कधीच. हे शास्त्री महाराजांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यांचे किती कौतुक करावं हे शब्दांनी होऊ शकत नाही. ह्या मंदिरासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च जनतेतून येतो. जनतेतून येतो. आमच्या गावातून सुद्धा 38 लाख रुपये दिलेले आहेत आम्ही मंदिरासाठी मंदिरासाठी वैयक्तिक तसं मला येत नाही. भगवानगडासाठी जी देणगी येते ती भगवानगडाच्या बाबाच्या नावाने येते, भगवान बाबाच्या नावाने येते. ही जी येते प्रत्येक गावातून लाखो कोट्यवधी रुपये देतात. आम्ही दिले म्हणून आमचे खूप बाबाजी खूप आमच्यावरती हे श्रद्धा आहे. आम्ही बाबाजी खूप हे भक्ती आहे. नक्कीच दुसरे देखील बाबा आपल्यासोबत आहेत. बाबा काय नाव आहे? दसरथ तुळशीराम आंधळे. कुठले? वंजारवाडी. काय वाटतं इथं आल्यानंतर? काय लय आनंद वाटतो. असा आनंद म्हणजे लयच वाटतो, भरपूर मन भरून आनंद आहे. साधारण इथं जर आल्यानंतर जर पाहायला गेलं तर इथं एक मंदिर बनतंय. ते मंदिर पाहून कसं वाटतंय? आता लयच आनंद वाटायला लागला. आता ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अमर मंदिर व्हायला लागला. याच्यामुळे लयच आनंद वाटायला लागला. आनंद म्हणजे आनंदाचा सीमाच नाही, इतका आनंद होतोय. तुम्ही किती वर्षापासून येत आहे? मी जवळजवळ 20 वर्षापासून येतोय. 20 वर्षापासून येतोय. नक्कीच दुसरे देखील या ठिकाणचे गावकरी आहेत. कुठून आला? वंजारवाडी. हे जे मंदिर होतं या मंदिरासाठी असंख्य जो खर्च पैसा लागतोय तो नेमका कुठून? जनतेमधूनच जनताच पैसा ऊसतोड कामगार आणि इतर शेती समजा. आपल्या वंजारवाडी गावातून किती आला? 20-25 हजार रुपये आले. 25 लाख. नक्कीच जर मंडळी बघायला झालं तर मी सध्या आहे भगवानगडावर आणि भगवानगडावर हे जे ज्ञानेश्वर माऊलींचं ना भूतो ना भविष्यात असं जे मंदिर आहे ते होत आहे. आणि या मंदिरासाठी जो खर्च आहे तो संपूर्ण खर्च या ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या कष्टातून या ठिकाणी मंदिर उभा राहतं. त्याचबरोबर हे मंदिर झाल्यानंतर गडाला एक सोन्याचा गड अशी एक उपमा देखील देण्यात येणार असल्याचं देखील नामदेव शास्त्री यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच वेळोवेळी मी नवीन अपडेट देत राहीन. coverage.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.